नमस्कार मंडळी। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लालबागच्या राजाचं मंडप डेकोरेशन या वर्षीचं कसे असेल। त्याआधी तुम्हाला सांगतोय लालबागचा राजा हा फक्त 11 दिवसासाठी असतोय। तुम्हाला जर या गणपती बाप्पाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या 11 दिवसामध्ये देऊ शकता। तर चला कुठलाही उशीर न करता आपण सरळ भेटूयात हा लालबागच्या राजाच्या मेन गेट समोर। त्याआधी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। फायनली आपण लालबागच्या राजाच्या गेट समोर पोहोचलोय। तर बघा मेन गेट कसं बनवलंय। समोरच हत्ती लावलेत आणि मोठा एकदम राजवाडासारखा बनवलाय। मस्त एकदम पाहण्यासारखं अगदी सुंदर एकदम मेन गेट बनवलंय। तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूपच छान असं मेन गेट बनवलंय। हे आहे लालबागच्या राजाचं 2024चं मेन गेट। इकडे लाईन लावण्यासाठी रेलिंग्स बनवलेत बघा। लालबागचा राजा हा मच्छी मार्केटमध्ये बसवला जातो। इथल्या मच्छीमारांनी आपल्याला हक्काची जागा मिळावी म्हणून नवस केला होता आणि ती जागा त्यांना मिळाली म्हणून 1934 साली लालबागच्या राजाची स्थापना झाली। तुम्ही जर या लालबागच्या राजाला भेट देणार असाल, दर्शनाला येणार असाल तर सुरुवातीचे 5 दिवस या 5 दिवसामध्ये तुम्ही या, कारण तेव्हा गर्दी कमी असते आणि नंतरचे जर तुम्ही 5 दिवस आलात तर तिकडे तुफान गर्दी असते, एकदम जबरदस्त गर्दी असते। म्हणून तुम्ही सुरुवातीचे 5 दिवस आधीच या। लालबागच्या राजाला रोज लाखो भाविक भेट देत असतात। मोठमोठे सेलिब्रिटी इथे येऊन जातात आणि अनंत चतुर्थीला या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। एंट्रीमध्ये जर तुम्ही वरती बघाल तर एकदम अशी सुंदर प्रकारची व्हाईट कलरची लाईट लावली बघा आणि पाहायला एकदम आकर्षित वाटते। जेव्हा ही लाईट लावली जाईल तेव्हा एकदम जबरदस्त दिसेल। आणि हे आहे एकदम शेवटचं एंट्री गेट बघा कशा प्रकारे सजवलेलं आहे ते। आणि याच्या मागेच लालबागचा राजा हा बसवला जातो। हे आहे एक्झिट गेट, म्हणजे आपण दर्शन घेऊन बाहेर निघायचं या गेटमधून।